मी महाविकास आघाडी सोबत नाही, केवळ राष्ट्रवादी शिवसेनेसोबत आहे, हे वक्तव्य केलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। काँग्रेस सोबत सध्या चर्चा सुरू असल्याचं देखील आंबेडकर यांचं म्हणणं आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अक्षय, प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? काँग्रेस सोबत अजूनही चर्चा सुरू आहे, मी महाविकास आघाडी सोबत नव्हे तर केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत, याचा राजकीय अन्वयार्थ काय? याच्यामधून खूप राजकीय अर्थ निघू शकतात आणि खरं म्हणजे अजूनही त्यांची प्राथमिक स्तरावर बोलणी चालू आहे। आणि ज्यावेळी त्यांनी बाहेर येऊन प्रतिक्रिया दिली, त्या प्रतिक्रियेमध्ये देखील थेट असं त्यांनी सांगितलं की इंडिया आघाडी देखील आता राहिलेली नाहीये, त्यामुळे केवळ सपा आणि काँग्रेस जे शेवटचे पक्ष होते मोठे ते देखील बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे हे 2 ते 3 वक्तव्य जी आहेत बाळासाहेबांची ती खूप मोठी समजली जात आहेत। एक तर त्यांना ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी ऑफ द रेकॉर्ड बोलायला गेलो त्यावेळी त्यांना आम्ही विचारलं, तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आता तरी सामील झालेले आहात का? त्यावेळी त्यांनी स्पष्ट नकार दिला या गोष्टीसाठी। त्यांनी सांगितलं की मी महाविकास आघाडी सोबत नाहीये, तर आज जी चर्चा झाली त्याच्यानंतर मी आधी शिवसेनेसोबत होतो आणि आता राष्ट्रवादी सोबत देखील मी आहे। या 2 पक्षांशी त्यांचं नातं जे आहे ते जुळलेलं आहे, पण अजूनही काँग्रेस बरोबर त्यांच्या ज्या काही बैठका आहेत किंवा त्यांचे जे काही कॉमन मिनिमम प्रोग्राम मधले काही मुद्दे आहेत त्यावरून त्यांना अडचण वाटते आहे। त्याच्यामुळे अजूनही काँग्रेस बरोबर बाळासाहेब जे आहेत म्हणजे प्रकाश आंबेडकर जे आहेत अजूनही जोडले गेलेले नाहीयेत। त्याच्यामुळेच महाविकास आघाडी सोबत बाळासाहेब आंबेडकर सध्या तरी नाहीयेत असं दिसून येतंय आणि त्यांनी हे स्पष्ट देखील केलेलं आहे। दुसरं म्हणजे ते हे देखील म्हणालेत, मी इंडिया आघाडी देखील सध्या राहिलेली नाहीये आणि जे काही आज चर्चा होते ती आधी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा होते। जर या सगळ्या गोष्टी जुळून आल्या त्याच्यानंतरच सीट शेअरिंगवर चर्चा होईल। त्यामुळे सध्या तरी आजची जी चर्चा झालेली आहे ती चर्चा पूर्णतः ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर झाली आहे आणि ती चर्चामध्ये देखील प्रकाश आंबेडकर निघून गेलेले आहेत, कारण की त्यांना दुसऱ्या कोणत्या तरी एका कार्यक्रमासाठी लवकर जायचं होतं, त्यामुळे ते आधीच निघालेले आहेत। पण सध्या तरी ही चर्चा आणखीन सुरू राहील आणि या चर्चेसाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये एकत्र जर ते आले ही 4ही पक्ष तर त्याच्यानंतर पुढे सीट शेअरिंगवर चर्चा होईल आणि मग महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर आहेत की नाही हे स्पष्ट होईल। पण तुर्तास तरी महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष नाहीये। सध्या तरी त्यांचं जे मतं जुळणी झालेली आहे ती केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेना या 2च पक्षांबरोबर झालेले हे स्पष्ट होत आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।